सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। धन्यवाद। प्रथमतः रंगदेवता आणि स्थान देवतेला विनम्र अभिवादन करून आई यक्षिणी देवी, श्री ब्राह्मण देव आणि टेंबे स्वामींच्या पदस्पर्शाने पतित पावन झालेल्या या निसर्गरम्य अशा माणगावमध्ये माणगाव तिला टेम्पो चालक मालक संघटना आणि व्यापारी संघटना माणगाव तिला यांच्या संयुक्त विद्यमाने आज त्या ठिकाणी आमने सामने डबलबारी भजन करून त्या परमेश्वराचं नामस्मरण आणि जमलेल्या सर्व भजन रसिक मायबाप श्रोत्यांचं मनोरंजन करण्यासाठी हा तिरंगी डबलबारी भजनाचा जगीत सामना आयोजित केलेला आहे। त्याबद्दल माझ्या बुद्धेश्वर प्रासादिक भजन मंडळातर्फे मी येथे जमलेल्या सर्व भजन रसिक मायबाप श्रोत्यांचे मनपूर्वक आभार मानतो। त्यांना लाख लाख धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतोय। खरोखरच आजचा हा कार्यक्रम टेम्पो चालक मालक संघटना यांचे अध्यक्ष सन्माननीय श्री बाबू जुवेकर, त्याचप्रमाणे व्यापारी संघटना अध्यक्ष श्री भानू जुवेकर आणि त्यांच्या सर्व सहकारी मित्रमंडळांनी या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतोय। आज या तिरंगी सामन्यासाठी आम्हाला 3 गुणांची निवड करण्यात आलेली आहे। मी स्वतः संतोष दत्ताराम जोईल, श्री बुद्धेश्वर प्रासादिक भजन मंडळ, मुक्काम पोस्ट खोडी, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग आणि मला पकवादाची साथ करणारे आमच्या कोळीगावचे सुपुत्र सन्माननीय अक्षय उर्फ बबलू बेसरी आणि त्यांना तबल्याचे साथ सतत करताना आमच्या कोळीगावचे सुपुत्र सन्माननीय
मंजिरी घाली आणि माझी कोरस मंडळी यांचे देखील मंडळाच्या वतीने मनाचे आभार मानतोय। आज माझ्या जोडीला असणारे माझे दोन स्पर्धी बुवा ज्यांचं सुरुवातीला भजन सादर झालं ते सन्माननीय प्रमोदजी हरियाण बुवा यांचे पट्ट शिष्य सन्माननीय अभिषेक शिरसाट बुवा कोटेश्वर प्रासादिक भजन मंडळ मुक्काम पोस्ट हडकोळ बुद्रुक तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग यांना सुद्धा भगवानाची साथ करणारे सन्माननीय रुपेशजी परब आणि अभिषेक सुतार आणि त्यांचे सर्व कोरस मंडळी यांचे देखील मनाचे आभार मानतो। आज माझ्या जोडीला असणारे माझे दुसरे स्पर्धी बुवा सुप्रसिद्ध भजन सम्राट सुशीलजी गोठणकर बुवा यांचे पत्त शिष्य म्हणून ज्यांची ख्याती या भजन क्षेत्रामध्ये गाजलेले माझे परममित्र सन्माननीय समीर रामा कदम लिंगरवाना प्रासादिक भजन मंडळ मुक्कामपूरचा पोखरण तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग आणि त्यांना सुद्धा भगवंताची साथ करणारे सन्माननीय ओंकार दुखंडे आणि तबल्याची साथ संगत करतात ते बड्डे बॉय सन्मानित भावेश लाल यांचे देखील माझ्या मंडळाच्या वतीने मनाचे आभार मानतो। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या भजन रसिक मायवान श्रोत्यामध्ये अनेक नामवंत भजनी कलाकार असतील, पक्वादवादक असतील, दशावतारी कलाकार असतील, सर्वांची गाण्याप्रमाणे नतमस्तक होतोय। त्यामध्ये आमचे परममित्र या मानगावचं नाव भजनाच्या माध्यमातून रोशन केले सन्माननीय दीपक नांचे बुवा त्याप्रमाणे सन्माननीय आनंद कांदरे बुवा आमचे परममित्र सन्माननीय श्रीकृष्ण देवजी बुवा राजाराम धुरी निलेश तेली बुवा त्याचप्रमाणे सन्माननीय प्रमोदजी धुरी बुवा मंगेश धुरी मधुकर भेटे राजा धुरी सन्माननीय माडेश्वर निळकंठ घाटकर कृष्णा घाटकर पंढरी धुरी यांचे देखील माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतो। सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतोय। त्याप्रमाणे आज युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये नेमून सन्माननीय कृष्णा सावंत यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतोय। पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच्या चरणाशी कानाप्रमाणे नतमस्तक होतो। निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी म्हणून त्यांनी इतिहासाचा मान सोनेरी अक्षराने या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगताचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून 14 कलेने घेतलेल्या गणपती गणरायाला वंदन विद्येची देवता शारदा मातेला नमस्कार करून माझे ग्रामदैवत आई हेदुबाई देव भुजेश्वर कुळाच्या माझी गुरुमाऊली सुप्रसिद्ध भजन सम्राट श्रीधर बुवा मुंडेकर यांचे आशीर्वाद घेऊन ज्यांनी मला जन्म देऊन या जगाचा रंगमंच दाखवला त्या माझ्या महान देवतेला दिवाळ वंदन करून तुम्हा जमलेल्या भजन रसिकांच्या साक्षीनं त्या ठिकाणी हमने सामने रंगीत संगीत किरंगी डबलबाई भाषाच्या जगदीश सामनाला अशा भगवंताच्या नामस्मरणाला सुरुवात करतो। धन्यवाद। जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद। अतिशय आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचं साऊंड आम्हाला मिळालेलं आहे त्यांचं सुद्धा मनस्वी आभार मानतोय। त्यांना सुद्धा परमेश्वराने त्यांच्या धंद्यामध्ये उदंड असं यश द्यावशी प्रार्थना भगवंताच्या चरणी करतोय। साऊंड आले थोडा याचा आमचा आवाज थोडा मॉनिटरला द्या, माझा आवाज मॉनिटरला द्या। रवळनाथ क्रीडा मंडळ वाडोस यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेले स्वीकारतोय। त्याचप्रमाणे सन्माननीय श्रीकृष्ण नेवगी साहेब यांच्याकडून सुद्धा माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आले त्यांचा सुद्धा स्वीकार करतोय। त्याचप्रमाणे चंद्रकांत जगन्नाथ जाधव हावनळे यांच्याकडून सुद्धा माझ्यासाठी हे 100 रुपयाचं पारितोषिक आले स्वीकारतोय। धन्यवाद। त्याचप्रमाणे आमचे परममित्र सुप्रसिद्ध भजन सम्राट सन्माननीय निलेशजी तेलीबुवा यांच्याकडून सुद्धा माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने स्वीकारतोय। त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतोय। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। हॅलो हॅलो धन्यवाद। अतिशय सुंदर आणि सुरेल अशा प्रकारची सुरुवात आमचे परममित्र सुप्रसिद्ध भजन सम्राट अभिषेक शिरसाट बुवांनी केलेली आहे। मनापासून धन्यवाद देतो। 35 मिनिटाचा टायमिंग आहे। या 35 मिनिटाच्या टायमिंग मध्ये जेवढं जमेल तेवढं मनोरंजन आणि भजन तुमच्या कानावर पडेल याची
काळजी आम्ही तिन्ही बुवा घेणार. हा झाली 35 मिनिटं संपली. हा असू दे मग पुढे वाढून घेऊ काय. हा चालेल. धन्यवाद. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्ब्रह्मा गुरुर्देव महेश्वरा गुरुर्देव महेश्वरा गुरुर्देव महेश्वरा गुरुर्देव गुरुर साक्षात परब्रह्म गुरुर साक्षात परब्रह्म गुरुर साक्षात परब्रह्म गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः पुंडलिका वरदे हरी विठ्ठली ज्ञानदेव स्वामी श्री
मुरलीधर मुरगेकर बजरंग गणपती बाप्पा भारत माता की जय, प्रभु रामचंद्र की जय. धन्यवाद. अतिशय सुंदर अशा जोडीचं नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. मनापासून धन्यवाद देतो. बुवा या ठिकाणी बोलता बोलता बोललेत की भरपूर दिवसांनी भरपूर वर्षांनी ही जोडी आज आपल्या भेटी गेलेली आहे. बुवा काय बुवा काय तात्विक वाद असतील जाऊ दे ना, आपल्या त्याच्यात काय करूचा. एकत्र इले हे का महत्व, एकत्र इले हे का महत्व. ते काय करतात आणि हाय दुसऱ्याचा गुराळ हय घेऊन रडा नको. ते तकडे काय करतात बोमटान मार खाऊन दे. आपल्या काय करतो आपण आपला सोडायचा नाही. ते तकडे मराने आपटान एकामेका उठान मारून दे नाही तर बसान मारून दे. तुला काय करूचा त्याच्याशी. अरे तुका करूचा देणं घेणं देवचा त्याचा तुझा काय देणं घेणं बाकी आहे का नाही ना. हा मग शेका त्यांचा गुराळ ना नाचो आपल्या दुसऱ्याचा म्हणा. एका सांगतोय मी तुझ्याकडे बघून ते का बोलतोय. लेखी बोले सुने लागे. बरं त्यांनी त्याचो वाढदिवस हा भावेश लाडचो वाढदिवस हा. तू ते का सांगतो काय हाणल्या नाही म्हणून. केक कोणी तू आणलं बरं तू आमका बोलतोस ना ते का काय दिलंच नाही म्हणून. 100 रुपये तुझ्या पहिले इल्लले ना ठेका नाही दिलं त्याका. तुका देव भय होते ना ते 100 रुपये. होय बाबा आपण बोलता म्हटल्याच्या नंतर ते का 100 रुपये आपल्यातले देव भय. आता मगाशी खिशातून पुढच्या काढला आमका 10,000 रुपये दिलं नाही ना. फक्त दुसऱ्याचा गुराळ घेऊन कसा रडो गावात त्याचा मागता. तुझ्या आवाजात तू म्हणला का ना या ठिकाणी बाहेर भजन रसिक श्रोते उभे आहेत. मंडळाच्या वतीने मी त्यांना विनंती करतोय की त्यांनी या ठिकाणी बसण्याची व्यवस्था केलेली बसून घ्यावं अशी मी त्यांना विनंती करतोय. कारण निश्चितच कार्यक्रम चांगला होणार. आम्ही तिन्ही बुवा तुमचा युट्यूबच्या माध्यमातून सगळं बघतात तुम्ही की आम्ही काय बोलताव की भजन कशी करतात. निश्चितच तुमका तेवढा समाधान दिल्याशिवाय होणार नाही. फक्त काय ह्या मी बोलतोय म्हणजे काय वाद पेटून घालून नाही काय. सुरुवातीला ना ब्रह्मा विष्णू आणि महेश ब्रह्मदेवाने निर्मिती करावी व मधलो यांनी पालन पोषण करावा आणि स्मशान अधिकारी तो हो डायरेक्ट स्मशान अधिकारी तो एका काय का करून दिलं या कामका नेवतो तुका नेऊन दे. हा पण किती व्हिडिओ मारतोस तो फक्त बघ. हा त्यामुळे काय टेन्शन घेऊ नको. भजन या होणार काय बुवा. आपण भजनासाठी या ठिकाणी आलेलो आहे. भजन हे भजन रूपानेच होणार. त्याबद्दल काय टेन्शन घ्यायचं नाही. सन्माननीय प्रशांत भिले बुवा धावनळे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. बोलता बोलता नाव लिहून घेतलं तरी सुद्धा बोलायचं राहिलं. प्रशांत भिले बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आले स्वीकारतोय. मग काय माहिती आहे आपल्या 1000 शब्दांचा अंत करण्यासाठी एका चुकीच्या शब्दाकडे 1000 लोकांचे डोळे लागलेले असतात. बारी भले त्यांनी चांगली केलेली असतात पण एक शब्द वाईट गेल्याच्यामुळे अख्खे आयुष्य उद्ध्वस्त होता माणसाचं. त्यामुळे आपण काय बोला भाया तुम्ही पण त्या सांगता मी पण सांगतो हो सांगता. मनुष्य जन्मा गेल्याच्या नंतर बोला काय 2 वर्ष लागतात पण काय बोला भाया यासाठी अख्खे आयुष्य जातं ना. आणि या आयुष्य घालवण्यासाठी बुवा आपल्या या ठिकाणी अनेक मार्गक्रमण करावं लागतात. आणि हे मार्गक्रमण करता करता अनुभवाची शिदोरी आपण घेऊन चालत असतो बुवा. आणि ही अनुभवाची शिदोरी बुवा घेऊनच आम्ही या ठिकाणी पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. निश्चितच या ठिकाणी आमचे परममित्र सन्माननीय नांचे बुवा अनेक डबल बारा त्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी करण्याचं भाग्य मिळालेलं आहे. बुवाने या ठिकाणी सांगितलं की तुमका मे महिन्यापर्यंत निश्चितच तुमका ते 2 बारियो देतले. फक्त वाट बघा फोनची. मे महिन्यापर्यंत त्यांना सांगले वाट बघा फोनची म्हणून. ते बोलले ना शब्दाचे पक्के माणूस होते. दाढी बिडी बघा कशी नागबिक बघा कसा आजी वडल्यासारख्या. धन्यवाद. या ठिकाणी पुन्हा एकदा आमच्या साऊंडवाल्यांचे जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. साग पग साग पद पद ग पद नि ध पग पद नि ध सा
सानी ध प ग प ध प ग सानी ध सा. वा 8 दिवस झाले तब्येत बरी नाही, म्हणजे सर्दी खोकलो, आणखी नुसतो अंग सोडून ताप येतात, बारीक बारीक फुटापो. आता पहिल्यासारखं दिवस आता नव्हतं नाही तुला. पहिल्याचे दिवस होते काय होते, मजा होते. आता तेवढ्या ताकदीत केलंच नाही ऐकत, म्हणजे कबीरचा म्हणून आपला पण तेवढी ताकद आता पुरत नाही. बघूया काय होत आता. साग पग सा स्पर्श होता विसरलो भाणनी, स्पर्श होता तुझा विसरलो भाणनी. कशाला काशीला नंदनी, नयन का देह
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी या नोटिशनसाठी सन्मानित फॅमिली रेस्टॉरंट यांच्याकडून हे माझ्यासाठी 251 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खरोखर अतिशय सुंदर जोडीचं नियोजन या ठिकाणी आमच्या या सर्व मान्यवर बुवांनी या ठिकाणी केलेल्या मनापासून धन्यवाद देतोय. अतिशय सुंदर सुरेल सुरुवात बुवांनी केलेल्या मनापासून त्यांचे आभार मानतोय. आणि याच्यानंतर आमचे समीर कदम बुवा तुम्हाला माहितीच आहे, गेली 5-6 वर्ष आम्ही दोघांनी तलाक घेतलेला होता आणि आता परत एकटं इलेले आहेत. आमच्या बुवानी सांगले ना, तो गेलो काय चलत बघा घरात सुद्धा जायत तो. हा ते तो काही नेम नाही. हा तर अतिशय सुंदर बुवा. काय माहिती आहे, जोडी कधी टिकते बुवा, एकमेकाचे मतभेद असता कामा नये. कारण विष आणि शब्द दोन्ही शब्द एकाच ताकदीचे आहेत. विष जे मनुष्याच्या शरीरामध्ये गेला ना विष, तर संपूर्ण जीवन संपून टाकते. पण एखादा चुकीचा शब्द जर दुसऱ्याच्या जर कानात पडला ना बुवा, चुकीचा शब्द कानात पडला तर बुवा भली नाती संपून टाकतो. एखादा चुकीचा शब्द आपल्याला आहे ना, अर्धाची गादी मिळालेली आहे ना, अर्धाच्या गादीवरून आपण काय बोलायला पाहिजे आणि किती बोलायला पाहिजे याचा प्रत्येकाक लिमिट आहे. आज तिरंगी बारी आहे. दोघांका तिन्ही बुवांका 35 मिनिटाचा टायमिंग दिलेला आणि या 35 मिनिटाच्या टायमिंग मध्ये भजन काय असते हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलेले बुवा. काय ना बुवा, हे रात्रीचो पुरतो बुवा 4 तासाचा खेळा, पण ही नातं कुठेतरी टिकून ठेवला पाहिजे. नातं कुठेतरी दुरापस्त झालं नाही पाहिजे. एवढे लांबून लोक आपल्या भजन ऐकण्यासाठी आलेले आहेत, तर तिसऱ्याचा गुराळ आपण हे काय करूचा, ती मराठी आपटान ती असा करून तुमचा आणि आमचा सुद्धा बंद करूक लावतली, दुकान बंद करूक लावतली. त्यामुळे त्यांचा आपण हे काही करायचं नाही, बोलायचंच नाही, काय विषयच नाही. ती मरण जाऊन दे, आता जाग्यावर बसतला आपल्या काय करूचा त्याच्याशी तुला काय लेणं देणं. हा एवढा म्हणजे तसा एवढा होकच व्हाय नाही बोलले तर. आता तू बोला त्याला काय का, आता ह्याच्यावर तू उत्तर दे. पेन खाऊ नको आणि खाल्लं ना, हा पेन कशा खाता, लहानपणी माती खाय होता जमा होता. हा अरे वाघाचं कातडं घालून कोणी वाघ होत नाही आणि दात पुढे आले म्हणून कोण बिस्किटचे पुढे मागत नाही, लक्षात घ्या. बघा त्याच्याकडे बघा, आतापर्यंत तो बिस्किटचे पुढेच मागल्या, पण तो लोकांनी त्याला कागद दिले आणि त्यामुळे त्याची परिस्थिती काय ती बघा काय झाला त्याचा. आता ओम भगे भगनी भागवदरी ओम भट्टी डोळे बघ नाक बघ. जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं. जली को आग कहते हैं और बुझी को राख कहते हैं. और जिस राख से बारूद बनते हैं उसे बुआ संतोष जोईल कहते हैं. उसे बुआ संतोष जोईल कहते हैं. हाँ टेन्शन घेऊ नको तू, फक्त पुदवीत राहू. आमच्या भावेश लाड यांचा वाढदिवस आहे, त्याच्यासाठी उदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थना भगवंताच्या चरणी एक गाणं म्हणतोय आणि रूपाचा ध्यानाचा अभंग सादर करतोय. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए. तुम जियो हजारों साल, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हो हो हैप्पी बर्थडे टू यू, हो हो हैप्पी बर्थडे टू यू.
तो येलो आता तू जा. दोन पावशेर आणि मधी शेर. सन्माननीय अक्षय मेस्त्री यांच्यासाठी ऋषी तामणेकर यांच्याकडून हे 200 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद. सगमध ध मप मनी धम ग गम प गम रे सागमध नी ध सा धनी साग नी ध सा रूप पाहता रूप पाहता रूप पाहता रूप पाहता पाहता लोचनी सुख झाले हो झाले हो झाले.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.